अधिक मास महात्म्य अध्याय 5. मेधावती तीच ही द्रौपदी। भगवान श्रीकृष्ण पांडवांना पुढे सांगू लागले की, हे पांडवांनो, महर्षी दुर्वास मेधावतीला समजावून सांगत होते की, मुली, या वर्षी जो अधिक मास म्हणजेच 13वा महिना येईल, त्याचे महत्त्व खूप मोठे आहे। या पुरुषोत्तम महिन्यात तू पवित्र स्नान, दान, व्रत आणि उपवास कर। यामुळे तुझे कल्याण होईल आणि भगवान पुरुषोत्तमाच्या कृपेने तुला मनासारखा उत्तम पती लाभेल, ज्यामुळे तुझा संसार सुखसमाधानाचा होईल। दुर्वास मुनींचे हे बोलणे ऐकून मेधावती म्हणाली, मुनिवर्य, प्रत्येक महिन्याचे महत्त्व तर असतेच, मग हा पुरुषोत्तम मास एवढा श्रेष्ठ कसा? तो तर मुळात अपवित्र मलमास आहे, मग त्यात मंगल कार्ये कशी होऊ शकतात? जरी त्याला पुरुषोत्तम नाव दिले गेले असले, तरी त्याचे महत्त्व सर्वश्रेष्ठ मानण्याचे मला काहीच कारण दिसत नाही। शिवाय त्या मलमासाला पुरुषोत्तमाने आपले नाव देऊन स्वतःचे महत्त्व कमी करून घेतले, असे मला वाटते। ब्रह्मा, विष्णू, महेश आणि इतर सर्व देव भक्तांची इच्छा पूर्ण करतात। महादेव तर देवांचे देव आहेत, ते भक्तांचे सर्व संकट दूर करतात। त्यांचे आराधना करणे मला अधिक श्रेयस्कर वाटते। शंकर प्राप्तीपेक्षा भगवान विष्णू किंवा उमा महेश्वर श्रेष्ठ नाहीत का? मेधावतीचे हे उद्धट बोलणे ऐकून दुर्वास मुनींना खूप राग आला। ते संतापाने लाल झाले, तरीही स्वतःवर संयम ठेवत ते म्हणाले, मुली, माझ्या सांगण्याचा तू अवमान केलास। पुरुषोत्तम मासाला तू तुच्छ समजतेस हे मला सहन होत नाही। तू अजून खूप लहान आणि अज्ञानी आहेस, म्हणून मी तुला शाप देत नाही। पण लक्षात ठेव, तू जो हा पुरुषोत्तम मासाचा आणि माझा अवमान केला आहेस, त्याचे फळ तुला पुढील जन्मी नक्कीच भोगावे लागेल आणि तुला वनवासातील दुःखे सहन करावी लागतील। इतके बोलून दुर्वास मुनी रागाने तिथून निघून थेट बदरिकाश्रमात गेले। मेधावतीने उगीचच कोपिश दुर्वासांचा राग ओढवून घेतला होता, पण आता पश्चात्ताप करून काहीच उपयोग नव्हता। यानंतर मेधावतीने भगवान शंकराची अत्यंत कठोर तपश्चर्या सुरू केली। अतिशय खडतर अशा तपानंतर भगवान शंकर तिच्यावर प्रसन्न झाले। एकाएकी शंकराची दिव्य मूर्ती तिच्यासमोर प्रकट झाली। ते तेजस्वी रूप पाहून मेधावतीचे डोळे दिपले। ती हात जोडून उभी राहिली। भगवान शंकर हसून म्हणाले, बाळा, तुझी ही खडतर तपश्चर्या पाहून मी प्रसन्न झालो आहे। तुला काय हवे ते माग। मेधावतीने घाईघाईने म्हटले, देवा, मला पती दे, पती दे, पती दे, पती दे, पती दे। याखेरीज मला दुसरे काही नको। भगवान शंकर हसले आणि म्हणाले, मुली, तू मला जे मागितलेस ते मी तुला वर म्हणून देतो। तू मला 5 वेळा पती दे अशी मागणी केलीस, म्हणून पुढील जन्मी तुला एकाच वेळी 5 पती लाभतील। त्या 5 पतींची तू राणी आणि सम्राज्ञी होशील। जा, तथास्तु। भगवान शंकरांचे हे बोलणे ऐकून मेधावती दचकली आणि उतावीळपणे विचारू लागली, काय? 5 पती? हे कसे शक्य आहे देवा? तेव्हा भगवान शंकर गंभीर होऊन म्हणाले, होय बाळा, तू 5 वेळा पती मागितलास आणि मी दिलेला वर कधीच खोटा होणार नाही। हे जरी अघटित असले तरी घडणारच। शिवाय तू पूर्वजन्मी दुर्वास मुनींचा अपमान केलास आणि पुरुषोत्तम मासाला तुच्छ लेखलेस, त्याचा परिणामही तुला पुढील जन्मी भोगावा लागेल। तुझ्या दैवतामध्ये जे आहे ते अटळ आहे। पुढील जन्मी तू 5 पतींची राणी होशील, पण तुझ्या त्या गुन्ह्याबद्दल तुझ्या पतींनाही तुझ्यासोबत वनवासातील भयानक यातना भोगाव्या लागतील। इतके सांगून भगवान शंकर गुप्त झाले। आता तर मेधावती खूपच घाबरली आणि सुन्न झाली। तिला भगवान शंकरांच्या वराची खूप भीती वाटू लागली। ती दिवसेंदिवस काळजीने खंगत गेली आणि काही दिवसांतच आजारी होऊन मरण पावली। त्याच वेळी द्रुपद राजाने एक महायज्ञ केला होता। मेधावतीच्या आत्म्याने नवे रूप धारण केले आणि द्रुपद राजाच्या यज्ञकुंडातून एक अत्यंत तेजस्वी बालिका प्रकट झाली। तिला पाहून सर्वांना खूप आश्चर्य वाटले। ती बालिका म्हणजेच यज्ञसेनी पांचाली, द्रौपदी होय। पुढे द्रुपद राजाची कन्या द्रौपदी म्हणून ती मोठी झाली आणि अर्जुनाने मत्स्यभेद करून स्वयंवर जिंकून तिला घरी आणले। त्यानंतर कुंतीमातेच्या आज्ञेवरून 5ही पांडवांनी तिला आपली पत्नी मानले। याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाने पांडवांना द्रौपदीच्या पूर्वजन्माची हकीकत आणि तिच्या हातून घडलेला अपराध सांगितला। ते ऐकून धर्मराज युधिष्ठिर म्हणाला, कृष्णा, जे घडायचे ते घडले। पण आता तरी पुढे आम्ही काय करावे, ज्यामुळे आमचे हे दुःख नाहीसे होईल आणि आम्हाला आमचे वैभव पुन्हा मिळेल? त्यावर श्रीकृष्ण म्हणाले, हे पांडवांनो, आता यापुढे लवकरच तो पवित्र 13वा महिना म्हणजेच अधिक मास येत आहे। या मलमासात तुम्ही अनेक पुण्यकर्मे करावीत, ज्यामुळे तुमचे नक्कीच कल्याण होईल। त्यानंतर पांडवांनी अधिक मासातील सर्व नियम, स्नान, उपवास आणि दानधर्म अतिशय निष्ठापूर्वक पाळले। त्या पुण्याच्या प्रभावामुळे भगवान पुरुषोत्तमाची त्यांच्यावर कृपा झाली। पुढे महाभारताच्या युद्धात कौरवांचा पराभव करून पांडवांनी विजय मिळवला आणि आपले गेलेले राजवैभव पुन्हा प्राप्त केले। सूत मुनी शौनकादिक ऋषींना म्हणाले, हे ऋषींनो, या अधिक मास आणि पुरुषोत्तम महात्म्याचा असा हा अद्भुत प्रभाव आहे,
ज्यामुळे पांडवांचे भले झाले आणि पूर्वी राजा दुर्धन्वा याचाही उद्धार झाला होता। ती राजा दुर्धन्वाची कथा पुढील अध्यायात ऐकावी। ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा व पुढील कथा ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।